आपल्यासोबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरा भोंगडे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? खरं तर आता चंद्रपूरचा महापौर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमधनं झाला आहे, काय सांगाल? खरं तर चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय जनता पक्षाच्या महापौराची आवश्यकता होती. निश्चितच आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा विकास करायचा आहे आणि या शहराच्या निवडणुकीची जबाबदारी आदरणीय सुधीर भाऊंकडे होती. सुधीर भाऊंनी प्रयत्न केले. श्री संदीप गिरेजी यांच्या उभाटा पक्षाने आम्हाला साथ दिली आणि आज या ठिकाणी भाजपचा महापौर आणि संदीपजी गिरे यांचा उपमहापौर झाला. निश्चितच संगीताताई खांडेकर असेल की आमचे प्रशांत दानवजी असेल, हे दोघेही या शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये आज भाजपची घोडदौड सुरू आहे आणि निश्चितच या चंद्रपूर महानगरपालिकेच्या या आजच्या निकालाने निश्चितच या शहराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे आणि म्हणून आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. आदरणीय सुधीर भाऊची शिष्टाई ही याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुधीर भाऊच्या शिष्टाईने अशक्य गोष्ट शक्य झाली आणि आता मात्र चंद्रपूर शहराच्या विकासाला एक नवी गती मिळणार आहे. नक्कीच भाऊ, जोरगावर आणि मुनगंटीवार याच्यामधला वाद खरं तर विकोपाला गेलेला मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र शेवटच्या क्षणी विजय प्राप्त करण्यासाठी मुनगंटीवार साहेबांनी खरं तर चंद्रपूरचा मान राखला की काय अशी चर्चा आहे. याच्याकडे कसं बघता? खरं तर सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्राचे नेते आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची आतापर्यंत घोडदौड सुरू आहे की पक्षामध्ये मनमुटाव असते, काही मुद्द्यावर मतांतर होऊ शकते, परंतु भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पक्षाशी कटिबद्ध असते आणि आज तुम्ही बघितलं की या पक्षामध्ये ठीक आहे कुठे मतांतर असू शकते, मी नाकारत नाही, परंतु पक्षासाठी सर्व लोक एक येतात याची प्रचिती आज आली. सुधीर भाऊंनी निर्णय घेतला, जोरगेवारांनी साथ दिली, संदीप गिरेंनी साथ दिली आणि आज जनतेला अपेक्षित होतं ते सत्य झालं आणि आता मात्र या शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. शेवटी प्रतिभाताई धानोरकर खासदार आणि मुनगंटीवार हे 1-2 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एकत्रित मंचावर आले होते. याची देखील चर्चा खूप झाली. यात काय चर्चा झाल्याचं आपल्याला असं काही सांगायचं वाटतं? नाही बरं, या चर्चेला काही अर्थ नाही की आपण आमदार खासदार म्हटलं का विविध कार्यक्रम एकत्र यावं लागतं. संताजी जगणारे महाराजांच्या निमित्त या ठिकाणी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला योगायोगाने सुधीरभाऊ आणि खासदार एकत्र आले, परंतु शेवटी मीडियाला काहीतरी रोचकता हवी असते आणि ज्या ठिकाणी मुनगंटीवार आणि धानोरकर एकत्र दिसल्याबरोबर मीडियाला वाटलं की काहीतरी चर्चा होणार आहे, पण अशा कार्यक्रमात कोणतीही चर्चा होत नसते. अनेकदा आम्ही सुद्धा जातो, अनेक दुसऱ्या पक्षाचे लोक मिळतात, तो फक्त योगायोग असतो. परंतु आज पुन्हा एकदा सुधीर भाऊ सिद्ध केलं की सुधीर भाऊ या जिल्ह्याचे नेते आहे, राज्याचे नेते आहे. किंवा शेवट चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला बिगुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येऊन त्यांनी सुरुवात केलेली होती. आता चंद्रपूरकरांसाठी विकासाचा पायंडा कसा असणार आहे आणि चंद्रपूरकरांसाठी काय सांगा? खरं तर आता विजय या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आहे. या महानगराच्या प्रचाराची सुरुवात माता महाकाली दर्शन घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की सुधीरभाऊ तुम्हाला पुढे जायचं आहे आणि आज हा विजय म्हणजे निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सुरुवात केली राज्याच्या प्रचाराची तो शुभ संकेत होता आणि आज या विजयाने त्याला कळस मिळाला आणि निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये या शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या शहरामध्ये भाजपची सत्ता होती, अनेक विकासाची कामे या शहरामध्ये झाले. आदरणीय सुधीरभाऊ जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि या 5 वर्षामध्ये या शहराचा कायापालट करण्याचं काम केलं आणि जो विकासाचा गाडा गेल्या 10 वर्षात पुढे गेला त्या विकासाच्या गाड्याला पुन्हा वेगाने आता या महानगरपालिकेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता विकासाची गाडी ही सुसाट वेगाने जाणार आहे. आज आपण पाहत आहोत की चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकवण्यात आलेला आहे. आदरणीय मंत्री माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि या ठिकाणी सरभैया हिरे असतील, आमदार जोरगेवारजी असतील आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्व काही घडून आलेलं आहे. या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्याचमुळे आज आपण पाहत आहोत की चंद्रपूर शहर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात आला.